मित्रांनो, वेक्टर बॉर्न डिसीज सिरीज आजपासून आपण वेक्टर बॉर्न डिसीज चालू केलेली आहे. त्याच्यामधलं आपला पहिला लेक्चर आहे हिवता म्हणजेच मलेरिया. मलेरियाला आपण डीपमध्ये समजून घेऊ. आता डीपमध्ये कसं समजायचं का जे स्लॅबस ओरिएंटेड आहे, म्हणजे स्लॅबस जसं आरोग्य विभाग भरती MPWचं जे ऑफिशियल स्लॅबस आहे, ऑफिशियल स्लॅबसमध्ये त्यांनी 4 पॉईंट दिलेले. एक जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज, बी ट्रीटमेंट, सी प्रिव्हेन्शन आणि डी सर्व्हिलियन्स, असे त्यांनी 4 पॉईंट दिलेले आहेत. ते चार पॉईंटचे रिलेटेडच आपण हे लेक्चर तयार केलेले आहे. म्हणजे वेगळी काहीच माहिती आपल्याला घ्यायची नाही आहे. जे इम्पॉर्टन्स आहे जे इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहे, इम्पॉर्टन्स जे आपल्याला लागणार आहे, जे आरोग्य विभागाशी MPWची एक्झामशी रिलेटेड आहे, तोच आपल्याला स्टडी करायचा आहे. म्हणजे दुसरं आपल्याला भलतीच काय वाचायचं नाही आहे, भलतीच काय आपल्याला हे करायचं नाही आहे. मेन एक्झाम ओरिएंटेड, स्लॅबस ओरिएंटेड आणि आरोग्य विभाग भरतीमध्ये जे स्लॅबसमध्ये जे पॉईंट दिलेले आहेत, ते पॉईंटच्या हिशोबाने आपल्याला जे तर लेक्चर कवर करायचं आहे. तर मित्रांनो, चला सुरू करूया. आता MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. आता पहिला आपला पार्ट आहे बघा, मलेरिया लेक्चर 1 पार्ट 1. मलेरियाच्या 2 पार्टमध्ये आपण जे तर प्रत्येक डिसीज आपण 2 पार्टमध्ये कवर केलेले आहे. फर्स्ट पार्टमध्ये जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज, म्हणजे हे फर्स्ट पार्टमध्ये, आणि सेकंड पार्टमध्ये ट्रीटमेंट, प्रिकॉशन, सर्व्हिलियन्स, हे सेकंड पार्टमध्ये. तर आता फर्स्ट पार्ट आपला काय, मलेरिया म्हणजेच ह्यूटॉप लेक्चर 1 पार्ट 1. आता याचा पॉईंट आहे जनरल इन्फॉर्मेशन ऑफ मलेरिया. आता मलेरियाची जनरल इन्फॉर्मेशन काय आपण ते पाहून घेऊ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPW लर्निंग सेंटरमध्ये. आजपासून आपण वेक्टर बॉर्न डिसीज सुरू करत आहोत. महाराष्ट्र आरोग्य विभाग भरतीमध्ये वेक्टर बॉर्न डिसीज हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्यामधील सर्वात जास्त विचारला जाणारा रोग म्हणजे मलेरिया. म्हणजेच काय, मलेरिया. आजच्या पार्ट 1मध्ये आपण जनरल इन्फॉर्मेशन ऑफ मलेरिया पूर्णपणे समजून घेणार आहोत. पुढील पार्ट 2मध्ये आपण ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, कंट्रोल आणि सर्व्हिलियन्स पाहू. चला मग सुरुवात करूया. आता मित्रांनो, फर्स्ट काय, मलेरिया म्हणजे काय, म्हणजे मलेरियाची डेफिनेशन काय आहे. सगळ्यात अगोदर आपण, मलेरिया हा वेक्टर बॉर्न डिसीज आहे. म्हणजे वेक्टर म्हणजे काय, वेक्टर म्हणजे काय मित्रांनो, का जे माशेमधून, म्हणजे जे मच्छरद्वारे आपल्याला पसरतो. ठीक आहे मित्रांनो, वेक्टर म्हणजे मच्छर. ठीक आहे. मलेरिया हा वेक्टर बॉर्न डिसीज आहे. हा रोग फिमेल ॲनोफिलीस मॉस्किटोच्या चाव्यामुळे पसरतो. म्हणजे फिमेल ॲनोफिलीस मॉस्किटोच्या चाव्यामुळे हे पसरतो. हा रोग प्लाझ्मोडियम नावाचे प्रोटोझोआ पॅरासाईटमुळे होतो. हा रोग प्रामुख्याने ताप, थंडी वाजणे आणि घाम येणे या लक्षणाची ओळखला जातो. एक्झाम ओरिएंटेड काय करायचं आपल्याला, एक्झाम रिलेटेड काय लक्षात ठेवायचं आहे, एक्झाम पॉईंट, कारक एजंट आहे. एजंट कोणचा आहे, कारण एजंट कोणचा आहे, प्लाझ्मोडियम. आणि वेक्टर कोण आहे, फिमेल ॲनोफिलीस मॉस्किटो. म्हणजे मलेरिया कोणते व्यक्तींनी पसरतो, फिमेल ॲनोफिलीस मॉस्किटो, हे लक्षात ठेवा. आणि ह्याचा एजंट कोण आहे, प्लाझ्मोडियम. एजंट कोण आहे मित्रांनो, प्लाझ्मोडियम. हे पॉईंट समजला असेल तुम्हाला. आता देन नेक्स्ट पॉईंट, मलेरिया हा वेक्टर बॉर्न डिसीज का म्हणतात. मलेरिया हा वेक्टर बॉर्न डिसीज का म्हणतात. वेक्टर म्हणजे असा जीवनवाहक जो रोगजंतू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचवतो. मलेरियामध्ये हा वाहक म्हणजे फिमेल ॲनोफिलीस मॉस्किटो, म्हणून मलेरियाला वेक्टर बॉर्न डिसीज म्हणतात. ठीक आहे मित्रांनो. देन थर्ड पॉईंट, हिस्ट्री ऑफ मलेरिया. मलेरिया हा आजार हजारो वर्षापासून मानवामध्ये आढळणारा रोग आहे. पूर्वी लोकांना हा रोग दलदलीतून निघणाऱ्या दूषित हवेमुळे होतो असे वाटत होते. मलेरिया हा शब्द इटालियन भाषेतील आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. मलेरिया जर आरोग्य एक्झाममध्ये आलं का, आरोग्य विभागामध्ये विचारलं का मलेरिया हा शब्द कुठून आला, कोणत्या भाषेतील आहे, तर आपल्याला लक्षात पाहिजे इटालियन भाषा. कोणती, इटालियन भाषा. मलेरिया, मल म्हणजे बॅड आणि एरिया म्हणजे एअर, बॅड एअर, म्हणजे बॅड एअरवरून आला आहे. नंतर संशोधनातून समजले आहे की हा रोग डासामुळे होतो. कशामुळे होतो, डासामुळे होतो. देन 4 पॉईंट, पॉझिटिव्ह एजंट. ह्याचा रोगकारक जीव कोणता आहे. आता मलेरिया हा प्लाझ्मोडियम नावाचे प्रोटोझोआमुळे होतो. मानवामध्ये मुख्य 4 प्रकारचे आढळतात. एक प्लाझ्मोडियम वायवॅक्स, म्हणजे भारतामधील सर्वात अधिक. दुसरा प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम, म्हणजे सर्वात धोकादायक प्रकार, मेंदूचा मलेरिया म्हणजे सेरिब्रल मलेरिया होऊ शकतो. थर्ड, प्लाझ्मोडियम मलेरिया, कमी प्रमाणात आढळतो. आणि 4 आहे प्लाझ्मोडियम ओवाले, म्हणजे भारतात अत्यंत दुर्मिळ, म्हणजे एकदम नाहीसे म्हणजे सापडतो ते. आता ह्याचं एक्झाममध्ये कसं लक्षात ठेवायचं आपल्याला, एक्झाम ट्रिक, VFMO म्हणजे वायवॅक्स, फॅल्सिफेरम, मलेरिया, ओवेल. ठीक आहे मित्रांनो, हे 4 आहे. आता मलेरियाचे कोणते प्रकार आहे, वायवॅक्स, फॅल्सिफेरम, मलेरिया आणि ओवेल. ठीक आहे मित्रांनो. देन आता 5th पॉईंट, वेक्टर. आता ह्याचा वाहक कोणता आहे. ठीक आहे, मलेरियाचा वेक्टर म्हणजे फिमेल ॲनोफिलीस मॉस्किटो, म्हणजे फिमेल ॲनोफिलीस मॉस्किटोच्या मच्छरद्वारे ते पसरतो. फक्त मादी ॲनोफिलीस डास रक्त शोषते मित्रांनो. फिमेल म्हणजे मादीच,
तर नर डास रक्त शोषत नाही. म्हणजे हे जे म्हणजे डिसीज होतो ते फक्त फिमेलमुळंच होतो. फिमेल एनाफिलीस मॉस्किटोमुळंच होतो. नर डास रक्त शोषत नाही. आता एक्झाम ओरिएंटेड कसं लक्षात ठेवायचं? मलेरियाचा वेक्टर कोण? तर फिमेल एनाफिलीस मॉस्किटो. मलेरियाचा वेक्टर कोण मित्रांनो? फिमेल एनाफिलीस मॉस्किटो. ठीक आहे मित्रांनो. देन रिझर्वियर म्हणजे साठवणूक स्त्रोत म्हणजे रिझर्वियर कोणता आहे? मलेरियाचा मुख्य रिझर्वियर म्हणजे इन्फेक्टेड ह्युमन बिईंग. काय मित्रांनो? इन्फेक्टेड म्हणजे एका व्यक्तीला ते ऑलरेडी मलेरिया झालेला आहे. मलेरियाचे जे जंतू आहे त्याच्या शरीरामध्ये आहे. मग जे ॲनाफिलीस मॉस्किटो आहे त्याचं रक्त शोषते आणि जे अनइन्फेक्टेड आहे म्हणजे ज्याचा रोग नाही आहे, जे निरोगी व्यक्ती त्याला जर त्यांनी चावा घेतलं तर ह्याचे इन्फेक्टेड हेचा इन्फेक्शन त्याला होतो. म्हणून ते काय होतो? मेन ह्याचं काय ते पण आता रोगी होतं मग. ठीक आहे मित्रांनो. इन्फेक्टेड ह्युमन बोईंग. काही देशांमध्ये काही माकडांची प्रजाती म्हणजे रिझर्वियर असू शकतो, परंतु भारतामध्ये मुख्य रिझर्वियर म्हणजे संक्रमित मनुष्य. काय मित्रांनो? संक्रमित मनुष्यापासून निरोगी व्यक्तीपर्यंत जातो. ठीक आहे. आता ह्याचा होस्ट कोण आहे? आश्रयदाता कोण आहे? होस्ट हे म्हणजे कशामध्ये राहतात? आता हा प्रश्न परीक्षेत वारंवार विचारला जातो. डिफिनेटिव्ह होस्ट म्हणजे फिमेल एनाफिलोस मॉस्किटो यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होते. काय होतं मित्रांनो? सेक्शुअल रिप्रोडक्शन होते. इंटरमिजिएट हॉस्ट म्हणजे ह्युमन बिईंग यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होते. आता मित्रांनो लक्षात ठेवायचं एक्झाम रिलेटेड, सेक्शुअल सायकल म्हणजे इज इक्वल टू मॉस्किटो आणि असेक्शुअल सायकल म्हणजे ह्युमन. ठीक आहे मित्रांनो. आता देन सोर्स ऑफ इन्फेक्शन. काय मित्रांनो? सगळ्यात महत्त्वाचा सोर्स ऑफ इन्फेक्शन. संक्रमित व्यक्तीचा रक्तामध्ये प्लाझ्मोडियम असतो. ठीक आहे. संक्रमित व्यक्तीच्या रक्तामध्ये काय असतो? प्लाझ्मोडियम असतो. देन जेव्हा फिमेल ॲनाफिलीस त्या व्यक्तीला चावते तेव्हा पॅरासाईट डासामध्ये जातं. ठीक आहे. नंतर तो डास निरोगी व्यक्तीला चावल्यास रोग पसरतो. ठीक आहे मित्रांनो. हे आलं तुमचं सोर्स ऑफ इन्फेक्शन. संक्रमित व्यक्तीच्या रक्तामध्ये प्लाझ्मोडियम असतो. जेव्हा फिमेल ॲनाफिलीस त्या व्यक्तीला चावते तेव्हा पॅरासाईट डासामध्ये जातो. नंतर तो डास निरोगी व्यक्तीला चावल्यास रोग पसरतो. देन मित्रांनो मोड ऑफ ट्रान्समिशन. ठीक आहे. मोड्स ऑफ ट्रान्समिशन. मुख्य प्रसार कोणता आहे ह्याचा? फिमेल ॲनाफिलीस मॉस्किटो बाईट. म्हणजे कोणते? फिमेल ॲनाफिलीस मॉस्किटो बाईटचे चावल्यामुळे ते होतो. ठीक आहे. इतर दुर्मिळ मार्ग कोणता आहे? म्हणजे आणखी एक अदर सोर्स कोणते आहे? ब्लड ट्रान्सफ्युजन, ऑर्गन ट्रान्सप्लांट, कॉन्जेनिटल ट्रान्समिशन म्हणजे आईकडून बाळाला. ठीक आहे. आणि कंटॅमिनेटेड निडल्स म्हणजे ह्याच्यामुळं पण ते होतं. एक जर संक्रमित व्यक्तीचं कंटॅमिनेटेड निडल आपण वापरलं, ऑर्गन ट्रान्सफर केलं, ब्लड ट्रान्सफ्युजन केलं तर ते होऊ शकतो. मोड ऑफ ट्रान्समिशन वेगवेगळे. ठीक आहे. देन सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो इन्क्युबेशन पिरियड. काय सगळ्यात महत्त्वाचं? काय? इन्क्युबेशन पिरियड. म्हणजे ह्याच्यामध्ये ऑलरेडी एक्झाममध्ये प्रश्न येतात. रोगकारकनुसार कालावधी वेगळा असतो. पी वायव्हॅक्स फॅल्सिफेरम वायव्हॅक्सचा 7 ते 10 दिवस असतो. पी फॅल्सिफेरम 9 ते 14 दिवस असतो. परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. परीक्षेसाठी लक्षात ठेवा साधारण इन्क्युबेशन पिरियड 7 ते 30 दिवस असतो. जर तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं का मलेरियाचा इन्क्युबेशन पिरियड काय आहे, तर तुम्हाला लगेच लक्षात येतं पाहिजे का साधारणतः 7 ते 30 दिवस असतो. काय असतं मित्रांनो? 7 ते 30 दिवस असतो. देन त्याची लाईफ सायकल. मलेरियाचा लाईफ सायकल 2 ठिकाणी पूर्ण होतो. एक ह्युमन डास चावतो, दुसरा पॅरासाईट यकृतात जातो, नंतर RBCमध्ये वाढतो. RBC फुटल्यावर ताप येते. ठीक आहे मित्रांनो. कसं होतो? ह्युमनमध्ये काय होतो? डास चावतो, नंतर पॅरासाईट यकृतात जाते, नंतर RBCमध्ये वाढते, RBC फुटल्यावर ताप येतो. हे झालं ह्युमनचं. आता मॉस्किटो संक्रमित रक्त पितो, सेक्शुअल सायकल पूर्ण होते, पॅरासाईट पुन्हा लाळ ग्रंथीत जातं, पुढील व्यक्तीला संक्रमित करते. ठीक आहे मित्रांनो. देन आता एपिडेमिलॉजी. मलेरिया हा उष्ण आणि दमट प्रदेशांमध्ये जास्त आढळतो. भारतात पावसाळ्यानंतर रुग्णसंख्या वाढते. डासांची पैदास साचलेल्या स्वच्छ पाण्यात होते. ठीक आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो. मलेरियाची जे पैदाश आहे कोणते पाणीच होतं? स्वच्छ पाण्यात होते. घाण पाण्यात मलेरियाची जात होत नाही. स्वच्छ पाण्यामध्ये काय होतं मित्रांनो? स्वच्छ पाण्यामध्ये यांची उत्पत्ती होते. हे लक्षात ठेवा. मलेरियाचे डासांची पैदास साचलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. ठीक आहे. देन हाय रिस्क ग्रुप 5 वर्षाखालील मुले. ठीक आहे. हाय रिस्क ग्रुप कोणते? 5 वर्षाखालील मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, कमी प्रतिकारशक्ती म्हणजे कमी इम्युनिटी असलेले रुग्ण, जंगल किंवा डास प्रभावित भागात राहणारे लोक. ठीक आहे. हे त्याचे हाय रिस्क ग्रुप आहे.
देन नेक्स्ट कोणता आहे इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट रॅपिड रिव्हिजन. आता आपण एकदम रॅपिड पूर्ण लेक्चरचा एक रॅपिड रिव्हिजन घेऊ. ठीक आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये काय होणार आहे त्या एक्झाम दृष्टीने तुमच्या लक्षात राहील. आता डिसीज कोणता आहे मलेरिया, त्याचा एजंट कोणता आहे प्लाझ्मोडियम, त्याचा वेक्टर कोणता आहे मित्रांनो फिमेल ॲनॅफिलिस मॉस्किटो, त्याचा रिझर्वियर कोणता आहे इन्फेक्टेड ह्युमन, त्याची डेफिनेटिव्ह हॉस्ट कोणता आहे फिमेल ॲनॅफिलिस, इंटरमिडिएट हॉस्ट कोणता आहे ह्युमन, ट्रान्समिशन कशाने होतं मॉस्किटो बाईटनी, डेंजरस स्पेसिस म्हणजे प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम म्हणजे डेंजर कोणता ह्याच्यामध्ये प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम, मोस्ट कॉमन इन इंडिया प्लाझ्मोडियम वायवॅक्स. ठीक आहे मित्रांनो, सगळ्यात जास्त इंडियामध्ये कोणता प्लाझ्मोडियम सापडतो प्लाझ्मोडियम वायवॅक्स. मित्रांनो हे होतं आजचा आपला मलेरियाचा जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज. माझ्या हिशोबाने हे सगळी टोटल इन्फॉर्मेशन जी आपल्याला इम्पॉर्टन्स आहे IMP म्हणजे भलतेच आपण काय घेतलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये काय आहे की जे आपल्याला इम्पॉर्टन्स पॉईंट आहे जेवढं आपल्याला एक्झामसाठी लागतं तेवढंच आपण कवर करायचं आहे. भलतीच आपल्याला काय हे आपला वाचून आपला टाईम वेस्ट करून काय उपयोग नाही. हेच लेक्चरला हेच नोट्सला शक्यतो जेवढ्या वेळेस आपण वाचलं 3 दिवस आपल्याला एक रूल वापरा तुम्ही 147 days. म्हणजे मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो का 147 days तुम्ही रूल यूज करा. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही रिव्हिजन करा, देन चौथ्या दिवशी तुम्ही हे रिव्हिजन करा, देन 7व्या दिवशी म्हणजे एक वीक नंतर तुम्ही काय करा रिव्हिजन करा. म्हणजे हे एक लेक्चर तुम्ही 147 रूलने जर रिव्हिजन केलं तर हे परमनंटली तुम्हाला मेमोराईज होऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो, आता आपण हे मलेरियाची जनरल इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. मित्रांनो आजच्या पार्टमध्ये आपण मलेरियाची जनरल इन्फॉर्मेशन पूर्ण केली. यात डेफिनेशन, हिस्ट्री, कॉझेटिव्ह एजंट, वेक्टर, रिझर्वियर, हॉस्ट, ट्रान्समिशन, इन्क्युबेशन पिरियड, लाईफ सायकल आणि एपिडेमिओलॉजी समजून घेतली. आता पुढील पार्ट 2मध्ये आपण ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, कंट्रोल, सर्व्हेलियन्स, MPWची भूमिका आणि महत्त्वाचे MCQs पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.